मी सोनाली। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। भाजप सरकार विरोधात महिला काँग्रेसचा आझाद मैदानात जोरदार हल्ला। बोल सरकारला जाग न आल्यास गावोगावी सरकार विरोधात निदर्शने करण्याचा महिला काँग्रेस कमिटीचा इशारा। रामोशी समाजाचा 8 ऑगस्टला आझाद मैदानात धडक मोर्चा। रामोशी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून घेण्याची रामोशी समाज कृती समितीची मागणी। हनुमाननगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप करणारे संदीप येवले अडचणीत येण्याची शक्यता। येवले पुनर्वसन प्रकल्पात सतत खोडा घालत असल्याचा रहिवाशांचा आरोप। मुंब्रा कौसा येथे प्रॉपर्टीच्या वादातून एका युवकावर 4 जणांकडून प्राणघातक हल्ला। हल्लेखोरांना ताबडतोब अटक करण्याची कुटुंबियांची मागणी। आणि वाशिममधील आंबेडकर नगरमध्ये होत असलेला अवैध देशी दारू बंद करण्यासाठी महिलांनी पुकारला एल्गार। अवैध व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा महिलांचा इशारा। कित्येक दिवसांपासून रामोशी समाज हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या वंचित आहे। समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याने 8 ऑगस्ट रोजी अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। स्वातंत्र्याच्या 68 वर्षांनंतरही रामोशी समाज हा आपल्या हक्कांपासून वंचित आहे। रामोशी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत गेले अनेक वर्षे शासन दरबारी वेळोवेळी निवेदने देऊनही शासनाने अद्यापपर्यंत रामोशी समाजाच्या मागण्यांची दखल घेतलेली नाहीये। रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून त्यांच्या इनामी जमिनी लोकांना परत कराव्या अशी मागणी अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी समाज कृती समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक बोडरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे। आमचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये व्हावा ही आमची न्याय्य मागणी आहे, परंतु वास्तव असून सुद्धा आमचा कोणी वाली नाही, म्हणजे कोणी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, त्यामुळे आम्हाला प्रतिनिधित्व नसल्यामुळे आम्ही कुठे आमचा प्रश्नच मांडू शकत नाही। इनाम वर्ग आम्हाला रामोशी बेरड समाजाला जे इनाम म्हणून जे जमिनी मिळाल्या आहेत त्या धनदांडग्या लोकांनी रामोशी बेरडांचा अज्ञानाचा फायदा घेऊन हे जमिनी बळकावलेल्या आहेत। तर त्या जमिनी आम्हाला आता आमच्या उपजीविकेसाठी परंपरागत आम्हाला कोणताही व्यवसाय नसल्यामुळे आम्हाला आता पोट भरण्यासाठी त्या जमिनी परत मिळाव्यात अशी आमची मागणी आहे। रामोशी समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 8 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी समाज कृती समितीच्या वतीने धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। जर या मोर्चाचीही सरकारने दखल घेतली नाही तर अजून तीव्र स्वरूपाचा लढा उभारू असा इशाराही सरकारला यावेळेस देण्यात आला आहे। आम्ही महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून मोर्चे आयोजित करून रामोशी बेरड समाजाची ताकद दाखवलेली आहे आणि आतासुद्धा आम्ही आझाद मैदानामध्ये लाखोच्या संख्येने एकत्र येऊन ही पुन्हा आमचं शक्तिप्रदर्शन करणार आहोत। आणि जर याही मोर्चाची जर दखल घेतली नाही तर आम्ही आमचा लढा अधिक आक्रमक करणार आहोत याची शासनाने नोंद घ्यावी आणि शासनावरच त्याची जबाबदारी राहणार आहे। 8 ऑगस्टच्या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून रामोशी समाज बांधवांनी एकवटून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन समितीचे प्रवक्ते प्रवीण नाईक यांनी जनतेला केले। अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी कृती समिती आज महाराष्ट्राला 24 संघटना एकत्र येऊन त्या संघटनेचा मी महाराष्ट्राचा प्रवक्ता श्री प्रवीणदादा नाईक पूर्ण समाज महाराष्ट्रात पूर्ण जनतेला मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने येणाऱ्या 8 तारखेला आझाद मैदानावर आपण उपस्थिती राहावी असे मी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।